बनावट नवरीचा बनाव रचून तरुणांना लुटणाऱ्या टोळीतील सहकारी जेरबंद। लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या तरुणांना टार्गेट करून बनावट लग्न लावून देत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका सदस्याला पुसद शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे। या प्रकरणी एका 59 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस आता या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेत आहेत। शुभम अरुणराव कावळे यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यात आरोपींनी संगनमत करून शुभम यांना लग्नाचे आमिष दाखवले। 12 जानेवारी 2026 रोजी आरोपी सुनेना हेमंत कुरील राहणार बोथा जिल्हा परभणी हिने तिच्या 3 साथीदारांसह मिळून शुभम यांच्याकडून 2 लाख रुपये घेतले। त्यानंतर 1 दिवसाचे बनावट लग्न लावून दिले आणि संधी मिळताच अंगावरील सोन्या चांदीचे दागिने घेऊन ही टोळी पसार झाले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शुभम कावळे यांनी पोलिसात धाव घेतली। ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणातील एक आरोपी दीपक सटवाजी ठमके वय 59 वर्ष राहणार कासोळा तालुका महागाव हा कासोळा येथील एका मनविराजवळ लपून बसल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले। या प्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे।